तर लाठीचार्ज झाला नसता. आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं. मंत्री उदय सामंतांचा वेगळाच दावा. चौथ्या स्तंभाबद्दल मला आदर आहे. दिपके यांच्या माणसांनी दिल्ली पोलिसांना मारहाण केली असं मी म्हणत नाही, मात्र बाहेरून घुसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हे कृत्य केलं आणि म्हणूनच तो लाठीचार्ज झाला. हे पाप विरोधकांचं आहे. आंदोलनात घुसखोरी केली नसती तर लाठीचार्ज झाला नसता असा वेगळाच दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. राजधानी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षाने सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला तर सत्ताधारी पोलिसांची पाठराखण करत आहेत. नीट पेपर फुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनातील दिपके आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आम्हाला 100% आदरणीय सहानुभूती आहे, पण बाहेरून येऊन काही जण नाटक करत आहेत असं म्हणत उदय सामंत यांनी दिल्लीतील आंदोलनात विरोधक आपली माणसं घुसवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोळसा, बोफोर्स किंवा टेलिकॉममध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून राजीनामा मागितला जात नाही, तर विद्यार्थ्यांचे जीव गेले त्याची संवेदना म्हणून हा राजीनामा मागितला जातो आहे. त्यांना टार्गेट करण्यापेक्षा सिस्टम सुधारली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी दिल्लीतील आंदोलनावर दिली आहे. दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाच्या या आंदोलनामध्ये विरोधक स्वार झाले आहेत. NDA आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम केलं जात आहे. या मंचावर RSSला शिव्या घालण्याची गरज काय? नीटबाबत आता कोणीही बोलत नाही असं विद्यार्थी बोलत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यापर्यंत हे गेले आहेत. हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे आणि बोलत आहे. आंदोलन यशस्वी होत असताना आपला राजकीय फायदा होऊ शकतो याच भावनेतून सर्व एकत्र आले आहेत असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना लक्ष केलंय, तर विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी विरोधकच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जंतर मंतरवरचं जे आंदोलन होतं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, CJPचं आंदोलन होतं. परंतु आज जर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर राहुलजी गांधी सामील झालेले आहेत, अखिलेश यादव सामील झालेले आहेत, शरद पवार साहेब सामील झालेले आहेत, उद्धवजी सामील झालेले आहेत. जेवढे नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात असलेले पक्ष आहेत त्यांचे प्रमुख त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे ते आंदोलन आता नीटपुरतं मर्यादित राहिलं नाही किंवा CJP पुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप फोडण्याचं काम हे सगळे विरोधक करत आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश येणार नाही. शेवटी स्वतःचा पक्ष संपत असताना दिपकेंच्या नावावर स्वतःच्या पक्षाला उभारी घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. त्याने चांगलं आहे ना, 1 महिन्यानंतर तिथं गेले, चांगलं आहे. नाहीतर आम्हाला तर अपेक्षा अशी होती की ऑनलाईन त्यांच्यावर पण बोलले असते, पण तिथे गेले, आनंद आहे. लोकशाहीतला तो भाग आहे. मी मगाशी ज्यांची नावं घेतली हे डाव्या विचाराचे होते. डाव्या विचारामध्ये आता UBT देखील सामील होते, हे आपल्याला बघायला मिळतं आहे. काँग्रेस देखील डाव्या पक्षामध्ये सामील झालं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा परिपाक एवढाच आहे की जो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा होता त्यांना वेगळ्या ट्रॅकवर आणलं गेलं आहे आणि याला जबाबदार लाठीचार्ज जो झाला आहे त्याला पूर्ण जबाबदार NDAच्या विरोधात असलेले सगळे पक्ष आहेत. नाही, आंदोलनामध्ये जर सरकारनं पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी नीटच्या सगळे जे गुन्हेगार आहेत ते सगळे जेलमध्ये आहेत. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं त्यांचे लागेबांधे होते त्या सगळ्यांना उचलून जेलमध्ये टाकलेला आहे. मुद्दा असा आहे की धर्मेंद्र प्रधान साहेबांचा राजीनामा ज्या पद्धतीनं मागतायत हा एक पॉलिटिकल व्ह्यू आहे. मला सांगा की CJPच्या त्या आंदोलनामध्ये RSS मुर्दाबादच्या घोषणा होतात, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातल्या घोषणा होतात. एवढंच नाही तर CJPचं आंदोलन UBTच्या माध्यमातून एवढं खालच्या दर्जाला गेलं की दादरमध्ये काल औरंगजेब आमचा आयडॉल आहे हे फोटो दाखवण्यात आले. आपण कुठच्या मार्गानं चाललो आहे? त्याच्यामुळं औरंगजेब हा जर आयडॉल असेल आणि औरंगजेब हा जर नेता मानून UBTच्या लोकांबरोबर CJP जाणार असेल तर त्याच्यातनं पुढच्या पिढीनं घ्यायचं काय? त्याच्यामुळे सरकार चर्चेला तयार नव्हतं, उलट सरकारनं टोकाला जाऊन कारवाई केलेली आहे. पण ज्यावेळी सरकारच्या असं लक्षात आलं की दिपकेंचं आंदोलन आता हे विरोधकांच्या ट्रॅकवर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही, एकही अशी व्यक्ती मला दाखवा, एक अशी व्यक्ती दाखवा की जी नरेंद्र मोदी साहेबांबद्दल चांगलं बोलणारी व्यक्ती तिथे गेली. लोकसभेमध्ये ज्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये म्हणजे NDAच्या विरोधामध्ये टोकाची भूमिका घेतली, घाणघाण भाषणं केली, तीच लोक आज दिपकेंच्या त्या आंदोलनामध्ये असतात. हे कदाचित त्या सगळ्या वातावरणामध्ये त्या मुलांना कळत नसेल,
परंतु त्या मुलांच्या आंदोलनाचा फायदा NDAचे विरोधक घेत आहेत, इंडिया अलायन्स घेते, हे निर्विवाद सत्य आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सिंधुदुर्ग.